नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं रेश्मा रेसिपी या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चिवडा। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी कढई गरम करून यामध्ये ऑइल टाकले आहे। त्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आहे। तेलामध्ये शेंगदाणे चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यावरती आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच तेलामध्ये आपण आता खोबरा टाकून घेणार आहोत। हा सुका खोबरा आहे। हा सुद्धा तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे व तो देखील प्लेटमधून काढून घ्यायचा आहे। यानंतर मी इथे घेतलेले आहे त्याच तेलामध्ये भाजलेले चणे। हे चणे थोडेसेच फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे, कारण की हे भाजलेले आहे। ते सुद्धा मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। त्याच ऑइलमध्ये आपण आता जिरा, मोहरी हे टाकणार आहोत। जिरा आणि मोहरी चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे। त्यामध्ये चिमूटभर हिंग घेणार आहे। आपण आता त्यामध्ये कापलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत। हे मिश्रण चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। हिरवी मिरची चांगली फ्राय केल्यामुळे चिवडा लवकर खराब होत नाही। त्यामध्ये आपण आता मुरमुरे टाकून घेणार आहोत। मुरमुरे आणि हे सर्व मिश्रण एकत्र मुरमुरे चांगले कडक करून घ्यायचे आहेत। त्यामुळे चिवडा खूप छान टिकतो। आपण आता सर्व फ्राय केलेल्या वस्तू यामध्ये टाकून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण एकदा परत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। हळद आपण 1 चमचा टाकून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपलं काश्मीरी लाल मिरची 1 चमचा टाकून घेणार आहोत व थोडंसं मी घरचं लाल तिखट सुद्धा टाकलेलं आहे। हे सर्व मिश्रण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे। आपण आता त्यामध्ये 5 रुपयेवाला मॅगी मसाला टाकून घेऊया। तयार आहे आपला असा घरगुती चिवडा। नाश्त्यासाठी खूप उपयोगी पडतो। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।